2000 अमोल सर इथं कायदा विद्यार्थी बसतायत, एमएसआयटी झालेले आहे, टॅली झालेले आहे आणि त्यानंतर मग त्यांचा प्लस हा स्किलिंग मध्ये होता आणि मग नंतर तुम्हाला शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये जावेद हवी आणि अनेक वेळा मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये अनेक प्रोग्राम्सला सर त्यांना घेऊन जातात. जावेद हवी सर अनेक ऑनलाईन प्रोग्राम मध्ये मी अटेंड केलेले आहे. सरांनी अनेक वेळा अमोल सरांचं नाव घेतलेलं आहे की किती छान पद्धतीने अमोल सर त्यांचे चांगले विद्यार्थी छान ट्रेनिंग ते इथं देतात. तर अमोल सरांचं आपण त्यांनी जी काही प्रगती केली याबद्दल काय बाजूला अभिनंदन करूया. आपल्याकडे वेळ कमी ऑर्गॅनिक टाइम स्लॅश झाले तर थोडक्यामध्ये तुम्ही काय वेगळं काम कसं केलंय, कसे विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांना काय ऑफरिंग तुमच्याकडे तुम्ही यांना काय देऊ शकता ज्याला इंटरेस्ट आहे त्याबद्दल तुम्ही सांगितलं तर आवडेल सगळ्यांना. ठीक आहे सर. इथं फोटो बघून घेऊ पहिल्यांदा फक्त. नेक्स्ट करा. केअर आणि ब्युटी तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की चांगलं दिसलं पाहिजे. आजकाल एक मूल आदमी दसमूल कपडा मला मी छान दिसलं पाहिजे. माझा तर आपण सर असं अनेकांना ब्युटी पार्लर आणि हेअर दोन्ही बद्दल दिसतंय सगळ्यांना हेअर साईज वेगवेगळ्या एक बॅग घ्या सर. बॅग घ्या की माये पण असे ह्या लेडीज सारखे हेअर पाहिजे होते पाहिजे असं एक मनामध्ये फक्त विचार येतो. तशा सेम तुम्ही जे टीव्ही मध्ये पाहता सेम सर्व्हिसेस आपल्या इंदापूरमध्ये जावेद हबीब मध्ये होत आहेत. प्लस त्याचा कोर्स पण आपण शिकवला जातो. तर हे सर्व्हिस करायला सपोज ह्याची लेंथ आहे एल्बो लेंथ पण तुम्हाला हे आफ्टर बिफोर केलेलं आहे. हे सेम परमनंट हेअर राहतात असे. ओके त्याला परमनंट आपण स्ट्रेटनिंग बोलतो. तर याच्यामध्ये तुम्हाला कितीच फीज आपण त्यांच्याकडनं आकारला जातो. आज स्किल मध्ये भरपूर स्कोप वाढत चाललेले आहे. जॉब भरपूर आहेत. जुने लोक बोलायचे बघा की तुमच्या हातामध्ये जर कला असेल तर तुम्ही उपाशी मारणार नाहीये. बरोबर आहे की नाही. शिक्षणाबरोबर तुमच्या हातामध्ये स्किल पाहिजे. तर स्किल कोणतं ज्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्किल शिकू शकता. आपल्या ट्रस्टमध्ये हेअर आहे, ब्युटी आहे, फॅशन, गार्मेंट, मेहंदी, नेल आर्ट आहे आणि मेकअपचे असे इत्यादी कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर आता त्याच्यामध्ये हेअर विषयी तुम्हाला मी माहिती सांगतो की तुम्ही सकाळी उठल्याबरोबर पहिला हात आपला हा हेअर वरती जातो हेअर सावरण्यामध्ये. बरोबर आहे की नाही. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत हेअर तुमचे प्रॉपर व्यवस्थित असेल तर तुम्हाला लुक हा चांगला दिसतो. तुमचे हेअर कसे वेडेवाकडे असतील, कसे विस्कटलेले असतील, तुमचा दिसण्यामध्येही फरक पडतो. ओके. आता प्रेझेंटेशनच्या युगामध्ये तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करणं किंवा पर्सनल ग्रूमिंग करणं खूप महत्वाचे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हेअर स्टायलिश, मेकअप किंवा ब्युटी सेशन आहे आणि तुमचे कपडे ह्याला खूप महत्वाचं आहे. की आज बघा एखाद्याने स्टेटस ठेवला की माझ्या मैत्रिणीने हेअरकट केलाय, लगेच ती दुसरी स्टेटस बघून जाते मी पण हेअरकट करणार. मेकअप करून एखादा फोटो काढला की ती लगेच दुसऱ्या आठवड्यामध्ये तिची पण मैत्रिणी मेकअप करून फोटो काढते. हे असं म्हणजे भरपूर प्रेझेंटेशनचं युग आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय शिकवलं जाणार हेअरमध्ये आणि त्याच्यामध्ये जॉब कसे अवेलेबल आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये पहिल्या स्टार्टिंग तुम्हाला झिरो नॉलेज असू देत. सीझर कशी पकडायची. ओके. सीझरला 2 ब्लेड असतात. बरोबर आहे की नाही. ह्याच्यामध्ये हे 2 ब्लेड वन टाइम जर मूव्ह झाले तर हेअर तुमचा स्लिप होणार आहे. त्याच्यामध्ये वन टाइम तुमचा फक्त एकच ब्लेड मूव्ह झाला पाहिजे तर तुमचं प्रॉपर कट होणार आहे. इथपासून तुम्हाला नॉलेज देणार आहे. सेक्शन कसे काढायचे कारण तुमचं हेअरवरती कंट्रोल राहण्यासाठी तुमचे सेक्शन कामाने म्हणजे भाग कसे करायचे सेक्शनचे कुठला सेक्शन. आपल्याकडे हेअरकट हे 0 डिग्री पासून ते 180 डिग्री पर्यंत हेअरकट केले जातात. आता डिग्री तुम्ही फक्त शाळेमध्ये शिकला आहात. बरोबर आहे की नाही. तर आपल्या प्रोफेशन मध्ये 0 डिग्री पासून ते 180 डिग्री पर्यंत हेअरकट तुमचा प्रत्येक अँगल मध्ये कट केला जातो, डिग्रीमध्ये कट केला जातो. नेक्स्ट त्याला प्रेझेंटेशन कसं करायचं म्हणजे तुम्हाला कट केल्यानंतर ब्लो ड्राय कसे करायचे. ब्लो ड्राय तुम्हाला सेशन मध्ये नेक्स्ट कर्ल्स वाला हा फिदरवाला कट आहे. ह्याला फिदर, फेस फ्रेमिंग, फ्रंट लेअर हाच हेअर कट इन कर्ल्स कसा केलेला आहे म्हणजे फेसला कसं बरोबर फ्रेम केलेला आहे. हा बॅक साईडला पकडला तर तो बटरफ्लायचे पंख कसे असतात तसं दिसायला बटरफ्लाय पण कट बोलतो.
तर असे कट वगैरे तुम्हाला सगळे तिथे अवेलेबल आहेत. लॉंग हेअर कट, शॉर्ट हेअर कट, त्यानंतर ना स्ट्रेटनिंग, परमनंट ब्लो ड्राय आहे, स्ट्रेटनिंग, रिबॉन्डिंग, स्मूथिंग, कलर, हेअर स्पा, हायलाइट, ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला इथे शिकायला भेटतील. सपोज हे शिकल्यावरती तुम्ही काय कराल? एक तर तुम्ही स्वतःचं पार्लर टाकू शकता. आज बघा गल्लीबोळामध्ये पार्लर आहेत, पण ते सगळे लोकल लेवलचे, बरोबर. त्यांनी आपापल्या नॉलेज प्रमाणे ते पार्लर ते काम करतात. पण आपलं हे प्रोफेशनल आहे. जेवढे तुम्ही फिल्ममध्ये, टीव्ही मध्ये सगळे कलाकार बघता, सगळ्यांचे मेकअप, हेअरस्टाईल असेल, हे सगळे प्रोफेशनल सिरीज लोक करतात. म्हणजे काय, एका हेअरकटला 2-2, 3-3 हजार रुपये घेतात. ते निश्चित सेट करायला 3-3, 4-4 हजार रुपये घेतात, कारण त्यांनी तसे हेअर राहतात. त्यामुळे तुम्हाला आता तुम्ही एखादं पार्लर टाकलं, तर पार्लर टाकल्यावर तुम्ही त्याला एखादी लेडीज शॉपी अटॅच केली. सपोज एक्झाम्पल, एक गाळा घेतला, त्याच्यामध्ये पार्टेशन केलं, पुढे लेडीज शॉपी टाकली, मागं 2 चेअर टाकून एक ब्युटी आणि एक हेअर चालू केलं, तर भविष्यात तुम्हाला मध्ये आज सगळ्यांचे महिला लोकांचे तुम्ही लग्न दुसऱ्या घरी जाणार लग्न होऊन, बरोबर आहे की नाही. त्या घरामध्ये जर तुम्ही 70-80 हजार रुपये जर महिना कमवत असाल, तुम्हाला किती किंमत असेल तिथं? तुम्हाला बाकी दोन भांडी करायला लागणार नाही. ते तुम्हाला फक्त उठायचं, स्वयंपाक करायचं आणि दुकानामध्ये जाऊन बसायचं फक्त शॉपमध्ये. आता हे प्रेझेंटेशनचं युग आहे. तुम्हाला ह्याच्याही कमीत कमी तुम्हाला मी सांगतो, खेडेपाडे तुम्ही जास्तीत जास्त सिटी लेवल टाकला 1.5-2-2.5 लाख रुपये कमवू शकता. ह्याच्यामध्ये भरपूर फॅसिलिटीज आहेत. आपल्याकडे हा कोर्स केला 6 महिन्याचा की तुम्हाला लगेच आपण परमनंट जॉब देतोय. म्हणजे आमच्या ट्रस्ट तर्फे तुम्हाला आपण जॉब पण देतोय. म्हणजे 100% तुम्हाला जॉब देणार आपण. एक सांगतो, अमोल सर गेले 7-8 वर्ष शिकवत आहेत. मी पुण्यामध्ये इथे राहतो, सिंहगड रोडला. माझं ऑफिस म्हणजे आमचं ऑफिस सिंहगड रोडला आहे. माझ्या या वॉकिंग डिस्टन्स मध्ये सरांचे 2-3 विद्यार्थी आहेत. एक तर इंजिनियर झालेला आहे आणि आर्मी व्हेरी हँडसम, चांगले त्यांचे स्वतःचे शॉप्स आहेत आणि जावेद अहमद नावाने त्यांचे शॉप्स पण केलेले आहेत. आणि असं शेकडो विद्यार्थ्यांना आर्मीमध्ये, खरं तर काय माहिती का, जसं बोलणं, नॉलेज यातनं तुमचं व्यक्तिमत्व दिसतं, तसं तुम्ही कसं दिसताय, हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ, हे खूप महत्वाचं आहे. आणि जर आपलं सादरी, आपलं जर आपल्याला माहिती की माझा ड्रेस चांगला आहे, माझा हेअरस्टाईल चांगला आहे, लुकिंग बेस्ट, तर आपला आत्मविश्वास वाढतो. आणि असा अनेकांचा आत्मविश्वास अमोल सरांनी वाढवलेला आहे. अनेकांना अर्थार्जनाचं चांगलं साधन दिलेलं आहे. त्याबद्दल आपण टाळ्या वाजवून त्यांचे विद्यार्थी एकतर इथे प्रत्येक गोष्टीला कॉस्ट आहे. म्हणजे हेअर स्ट्रेटिंगला किती पैसे देतात? हेअर स्ट्रेटिंग का, त्याला 5,000 रुपये. 5,000 रुपये घेतात. आणि अनेक जण 5,000 रुपये हेअर स्ट्रेटिंग करतात. नॉर्मल ठिकाणी तुम्ही कटिंग केली तर कॉस्ट जास्त कमी आहे. पण तुम्ही साधारण काय कॉस्ट घेतात? लेडीजचा हेअर कट असेल तर 375 घेतो, नॉर्मल कट असेल तर 250 घेतो, जेंट्स असेल तर 150 प्लस सेव्हिंग असेल तर 250 घेतो. कॉस्टिंग. आणि त्याला अजून काही असेल तर कॉस्ट पर्सेंट आहे, मला माहिती. मला काय सांगायचंय तुम्हाला, मी जसं तुम्हाला गिफ्ट मध्ये कोर्सेस देतोय वेगळे, काही जणांनी घेतले, पुस्तकं मिळालेली काही जणांना. तुम्ही जर इथं अवॉर्ड आत्ताचे जे 1 मिनिट 2 मिनिट ऍक्टिव्ह मध्ये परफॉर्म केलं तर मी तुम्हाला यांच्याकडे हेअर स्ट्रेटनिंग, हेअर कट नाही, हेअर कट फ्री, 5,000 भेटणार आहे हेअर परमनंट स्टँडिंगला. तर एखाद्याच्या तुमच्या मुलीमध्ये आईला, बहिणीला, कोणाला गिफ्ट देऊ शकता तुम्ही. 5,000 तिथे मिळू शकतं परफॉर्मन्स तुम्ही केला. शेवटी तुमच्या परफॉर्मन्सवर पैसे आहेत. परफॉर्मन्स मॅटर्स. आणि आता तुमची व्यक्तिमत्वाची जडणघडण होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही इथे परफॉर्म केलं 1-2 मिनिट ऍक्टिव्हिटी मध्ये, तर तुम्हाला फ्री मध्ये यातल्या अनेक गोष्टी मी त्यांच्याकडनं करून त्याचे पैसे अल्फाबेट देईल. विषय कळलाय कसं काय ना? अवॉर्ड्स मध्ये तुम्हाला मिळणार आहे, पण केव्हा जर परफॉर्म केलं तर मेहंदीचे पण पुस्तकं मिळणार आहेत. तसं इथे अतिशय नंबर 1ची अकॅडमी लातूरमधली, प्रचंड कॉस्टिंग, अनेक चांगले दिग्गज क्लायंट्स आहेत. त्यांचे सगळे क्लायंट लिस्ट खूप मोठी आहे, वेगळी आहे. तुम्ही जर परफॉर्म केलं तर तुम्हाला इथे मी फ्री मध्ये म्हणजे या गोष्टी करून देण्याचं नियोजन करू शकतो. वेगवेगळ्या हेअर कट असतील किंवा काही वेगवेगळं, डिपेंडिंग ऑन युअर परफॉर्मन्स. सर 2च मिनिटं फक्त. हा सरांनी पण सांगितलं की पुण्यामध्ये एका मुलाचं शॉप आहे म्हणून. तर आता पुण्यामध्ये तो मुलगा जॉन डीरे ट्रॅक्टरमध्ये कामाला होता, इंजिनियर होता. त्यांनी माझ्याकडे तो कोर्स केला. तर त्यांनी अक्रूजमध्ये नवीन स्टँडच्या शेजारी हेअर पार्क म्हणून वरच्या मजल्यावरती दुकान टाकलेलं. कोणी तिथे गेलं तर तुम्ही आवर्जून जावा. तिथं महेश काशीद म्हणून नावाचा मुलगा निर्वांगीचा. तर त्यांनी तो शॉप टाकलेले. त्याचे 2.5-3 लाख रुपये 2 लाख रुपये महिना त्याचा इन्कम चालू आहे.
तुम्ही चांगल्या प्रकारे याच्यामध्ये अर्थार्जन करू शकता. नेक्स्ट आपल्याकडं शॉर्ट टाइम मध्ये मेहंदीचे पण कोर्सेस चालू आहेत. बाहेर त्याचे 10,000, 15,000 रुपये फीज आहे. तो फक्त आपण 5,000 रुपयामध्ये ते फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे आपली 3,000 रुपये, सेकंड इन्स्टॉलमेंट आपली 2,000 रुपये आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये फेस फ्रेमिंग वगैरे आपण सगळ्या गोष्टी शिकवणार आहेत. म्हणजे फेस कसे काढायचे, आता नगारे वगैरे कसे काढायचे, काय असेल ते सगळं आपण याच्यामध्ये शिकवतोय. नवरीच्या हातावरती जर मेहंदी काढायची असेल तर तुम्ही 4-5,000 रुपये आरामशीर पे करू शकता. ह्याच्यामध्ये चांगलं आहे. तर तुम्ही आवर्जून या शंकरराव पाटील चॅरिटेबल्सला एकदा भेट द्या. आणि हेअरकट ज्यांना करायचे आहेत, फक्त ते अल्फाबेटचे विद्यार्थी असतील त्यांना आपण फ्रीमध्ये हेअरकट देतोय सर. जे परफॉर्म करतील हा, आणि हेअरकट आता तिथं हे चालू आहे ना. एक मिनिट, एक वेगळं जीवनामध्ये अनेक रंग आहेत वेगवेगळे, त्यातलं हा एक विषय वेगळा आहे. आणि वेगवेगळ्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करायची सगळ्यांना की आज सकाळी जो मी व्हिडिओ टाकलेला आहे 12 मिनिटाचा आहे, खरं तर मला तो इथे ऐकवायचा होता पण आपली ऑलरेडी वेळ संपलेली. तुम्ही घरी तो फॅमिली सहित ऐका. तुम्हाला शिक्षणामधला बऱ्याच गोष्टी त्यातनं समजतील आणि तुम्ही स्वतः पण कसं वेगळ्या पद्धतीनं गोष्टी केल्या पाहिजेत ह्या गोष्टी त्यामध्ये तुमच्या लक्षात येतील.